मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. शिवसेनेचे 80% समाजकारण तथा 20% राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांच्या प्रमुख संकल्पनेअंतर्गत स्ट्रीट फाउंडेशनचे सर्वेसर्वा शमशू उस्मानी यांच्या माध्यमातून तसेच स्थानिक शिवसेना नगरसेविका रुपाली गजगे, समाजसेवक विनायक गजगे, दीपक पवार, चंद्रशेखर बैनी, बाबू खाडे, गांधी बादू, अनिश शेख, ज्योत्स्ना तिवारी, चंद्रकांत, प्रसाद चलवादी, नागोर धनगर, गणेश मेत्रे अशा व इतर अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रमुख सहकार्यपूर्ण नियोजनांतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी सदर महाआरोग्य शिबिराचे प्रमुख उद्घाटक तसेच शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांच्या शुभ हस्ते फीत कापत संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांचा स्ट्रीट फाउंडेशनचे शमशू उस्मानी यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांच्या प्रमुख संकल्पनीय आयोजनाअंतर्गत आयोजित सदर भव्य दिव्य अशा महाआरोग्य शिबिराअंतर्गत रक्ताच्या विविध चाचण्या, नेत्र तपासणी, सीजी, ब्लड शुगर तसेच तज्ञ नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून विविध शारीरिक तपासण्या, विनामूल्य चष्मा वाटप तसेच मोतीबिंदू तपासणी तथा नेत्र चिकित्सा तथा ऑपरेशन्स अशा इतर अनेक सुखसुविधांचा अंतर्भाव करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी शिवसेनेच्या 80% समाजकारण तथा 20% राजकारण या मूलभूत तत्वाअंतर्गतच सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन देखील यावेळेस राजेंद्र वाडेकर यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स. आज आमचे मित्र पहिले मुंबईला असायचे, ते आता इथे शिफ्ट झालेले आपल्या नॅनोमध्ये. तर त्यांनी हा स्ट्रीट फाउंडेशन या माध्यमातून त्यांचं सेवा चालू असते. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर झाल्या, आय ट्रीटमेंट झाली, सर्व प्रकार जेवढे आमच्या बालानगरमध्ये आज तुम्ही बघितले असाल, हा वार्ड असा आहे की गोरगरीब जनता इथे राहते आणि यांना खूप आवश्यकता होती का आज हॉस्पिटलचं कुठलं ऑपरेशन असू द्या किंवा आय ट्रीटमेंट असू द्या. आज इथं मला वाटतं गरमी असल्यामुळं थोडं आम्ही लोकांनी नियोजन संध्याकाळी ठेवायला पाहतं, पण चुकून त्याच दुपारी झालं. परंतु भविष्यामध्ये हा बालाजीनगर झाला मनातमधील कुठल्याही नागरिकांसाठी जी काय आवश्यकता असेल तर ह्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी इथं व्हिजिट द्यावी. त्यांची ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे आणि मी सर्व प्रकारचे जेवढे औषधी दवाखान्यामध्ये ज्या ज्या ट्रीटमेंट असतात त्यांनी इथं बोर्डवर किंवा दरवाजावर लिहून ठेवलेले आहेत. दोघं नवरा बायको दरवेळेस सेवा करतात आणि त्यांचा एन्जॉय आहे मोठा आणि त्या एन्जॉयच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून ते शहरामध्ये काम करतात. तर मी अंबरनाथच्या नागरिकांना विनंती करेल का तुमच्या ज्या काय ट्रीटमेंट असतील तुम्ही मला फोन करा किंवा डायरेक्ट या ऑफिसमध्ये सुद्धा आले तरी पण तुमची सेवा ही आम्ही करून देऊ. पहले तो मैं सभी लोगों का शुक्रिया अदा करूंगा कि आप लोग यहाँ पे उपस्थित हुए और यहाँ पे जो हमारे साथ में हमारे साथ श्री वालेकर साहिब जो हमारे साथ में आज खड़े, उनकी उपस्थिति में ये ऑफिस का आज यहाँ पे नियोजन हो गया है. और इसका नियोजन सिर्फ यहाँ पे यहाँ के लोगों की परिस्थिति को देखते हुए कि यहाँ पे लोग जो है गरीब वर्ग से जो लोग हैं यहाँ पे जो सिर्फ और सिर्फ अपना इलाज इसलिए नहीं करा पाते कि उनके पास में पैसे नहीं होते, उसके बारे में श्री राजू सर, वालेकर सर ने सोचा और सोचने के बाद में फिर उन्होंने जो है इस ऑफिस को यहाँ पे जो है लॉन्च किया, जिसका मकसद ये है कि जो लोग भी नॉन अफोर्डेबल है, जिनके पास में इलाज के लिए पैसे नहीं है और सिर्फ वो अपना इलाज यहाँ पे इसलिए नहीं करा पाते कि उनके पास में पैसे नहीं है, ऐसे गरीब लोगों के लिए ऑफिस खोला गया है. और उनका ट्रीटमेंट जो भी होगा वो प्राइवेट हॉस्पिटल में होगा. प्राइवेट हॉस्पिटल में जो मुंबई के अंदर बड़े हॉस्पिटल्स है जैसे कि हॉली फैमिली, लीलावती, नानावटी, हिंदुजा, रहेजा, जसलोक, रिलायंस, सैफी, मसीना, प्रिंस अली खान, ऐसे बड़े बड़े हॉस्पिटल्स हैं जहाँ पे इनका ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट में होता है. फ्री ऑफ कॉस्ट में ट्रीटमेंट का बेनिफिट लेने के लिए यहाँ के जो लोग हैं उनको अपने डॉक्यूमेंट, आधार कार्ड, राशन कार्ड जैसी चीज़ को लेके अपने ऑफिस पे आना है. उनको जो भी प्रॉब्लम है डॉक्टर का कोटेशन लेटर लेके उनको आना है यहाँ पे. और इस ऑफिस के माध्यम से जो है
ये उनका ट्रीटमेंट मुंबई के अंदर प्राइवेट हॉस्पिटल में फ्री में कराने के लिए उनको हम सपोर्ट करेंगे। और ऐसे बहुत सारे ट्रीटमेंट जो गवर्नमेंट की किसी भी योजना में, किसी स्कीम में नहीं बैठते, ज़्यादा बड़ा फंड होता है, जिसके लिए उसको रियायती दाम के अंदर प्राइवेट हॉस्पिटल में ट्रीटमेंट करा के देने का काम स्टेट फाउंडेशन की ऑफिस करेगी।